हाय, हॅलो, नमस्कार. मी सुषमा आहे. आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये माझ्या सर्व गोडताईंचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला साध्या कॉटनच्या कापडापासून स्ट्रेचेबल पॅन्ट कशी बनवायची हे दाखवणार आहे. तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल ना की कॉटनच्या कापडापासून स्ट्रेचेबल पॅन्ट कशी होईल? तो व्हिडिओ पूर्ण बघा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की तुम्हाला मिळेल. हे मी 2.25 मीटर कापड घेऊन त्रिकोणी घडी करून घेतलेली आहे आणि घडी सिंगलच आहे. आपण जशी अम्ब्रेला ड्रेसची कटिंग करताना घडी करतो सेम त्याच पद्धतीने घडी करून घेतलेली आहे. फक्त ही घडी सिंगल आहे. तुम्हाला ही जी ब्लॅक लाईन दिसते तिथे आपलं कापड संपलेलं आहे म्हणून मी ब्लॅक लाईन आखून ठेवलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा अंदाज यावा की आपली कापड कुठपर्यंत आहे. आता आपण कमरेचं माप टाकायचं आहे. तर कमरेचं माप टाकताना कंबर घेर अधिक 2 इंच किंवा 4 इंच तुम्हाला किती लुजिंग पाहिजे तेवढं घ्यायचं आहे. तर आता आपण उभी लाईन मारायची आहे. तर उभी लाईन मारताना सीट घेराचा चौथा भाग अधिक 2 इंच घ्यायचा आहे. तर आता आपल्याला खाली एक लाईन मारायची आहे. तर खालची लाईन मारताना सीट घेराचा चौथा भाग प्लस 2 इंच घ्यायचा आहे. त्यानंतर परत पुढे आपण 2.5 ते 3 इंच घ्यायचं आहे आणि असं हलकासा राऊंड शेप द्यायचा आहे. मी जी मार्किंग केली होती ती पांढऱ्या कपड्यामुळे दिसत नव्हती, पण तुम्हाला समजण्यासाठी मी ते अशा पद्धतीने लाईन आखून दाखवलेल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला पटकन समजावं की आपण कशा पद्धतीने मार्किंग केलेली आहे. आता आपण पूर्ण उंची प्लस 2.5 इंच टाकायचं आहे. तर 2.5 इंच मी फक्त खालच्या बॉटमसाठी घेतलेला आहे. वरती आपण एक्स्ट्राचा बेल्ट लावणार आहोत, त्यामुळे त्याचं मार्जिन ह्यामध्ये पकडलेलं नाही, फक्त खाली फोल्ड करायचंच मार्जिन पकडलेलं आहे. आणि आता बॉटम घेर टाकायचं आहे. बॉटम घेर तुम्हाला किती लूज पाहिजे तेवढं टाकायचं आहे. आता बॉटमपासून सीट घेराच्या मापापर्यंत अशी क्रॉस मार्किंग करायची आहे आणि मार्किंग प्रमाणात आपण हे कट करून घ्यायचं आहे. आता आपला पॅन्टचा एक भाग तयार झालेला आहे. आता आपण पॅन्टचा दुसरा भाग करायचा आहे. तर दुसऱ्या भागाला सुद्धा सेम आपण अगोदर जशी घडी घातली होती सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या भागाला सुद्धा घडी घालायची आहे आणि आहे तसा हा भाग त्याच्यावरती ठेवायचा आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघितलं ना, ही पॅन्ट कटिंग करण्याची किती सोपी पद्धत आहे. फक्त आपण त्रिकोणी घडीवरती बेसिक फॉर्म्युला वापरायचा आहे आणि आपली कटिंग तयार. आणि जेवढी कटिंगची पद्धत सोपी आहे तेवढी शिवण्याची पद्धतसुद्धा खूप सोपी आहे. तर सगळ्यात अगोदर मी बॉटम फोल्ड करून घेते, म्हणजे आपले उलटसुलट पटकन आपल्या लक्षात यावं म्हणून. मी तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये शिलाई रिलेटेड काही ना काही नवीन आणि यूजफुल दाखवण्याचा प्रयत्न करत असते. तसे शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छोट्या टिप्स सांगत असते किंवा कस्टमरचे आलेले अनुभव सांगत असते. त्यामुळे तुम्हाला जर शिलाई कामामध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा. आता आपला बॉटमचा भाग फोल्ड करून झालेला आहे. आता आपण मधला जो भाग असतो त्याच्यावरती शिलाई मारायची आहे. पण तुम्ही बघू शकता एका साईडला माझ्या थोडासा कोपरा दिसत आहे, म्हणजे तिथे कापड कमी पडत आहे. तर तिथे मी फक्त हलकासा थोडासा जोड लावून घेत आहे. जोड लावून झाल्यानंतर आपण मध्ये शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिलाई मारून झाल्यानंतर त्याच्यावरती पुन्हा आपण एक दाब शिलाई मारायची आहे, म्हणजे आपली फिनिशिंग वगैरे व्यवस्थित असं दिसतं. तर मधल्या भागाची आपली एक साईड तयार आहे. सेम याच पद्धतीने आपण दुसरी साईड सुद्धा जोडून घ्यायची आहे. तर बघा आपली दुसरी साईड सुद्धा जोडून तयार झालेली आहे. आता आपण या पूर्ण पॅन्टला शिलाई मारायची आहे. तर पूर्ण शिलाई मारताना ह्या बॉटमपासून पूर्ण त्या बॉटमपर्यंत आपण शिलाई मारायची आहे आणि शिलाई मारताना मी ते 1 इंचाचं मार्जिन घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपला पॅन्टला खालच्या साईडून शिलाई मारून झालेली आहे. आता फक्त आपला वरचा भाग बाकी आहे. तर वरच्या भागाला तर आपण बेल्ट लावणार आहोत. तर जेवढं हे कापड आहे तेवढंच मी बेल्टसाठी कापड घेतलेलं आहे. म्हणजे आपलं जेवढं कमर घेर आहे तेवढी आपण बेल्टची रुंदी घ्यायची आहे आणि उंचीला आपण 4.5 इंच घेतलेला आहे. तर आपण हा बेल्ट लावताना फक्त इलॅस्टिकसाठी लावणार नाही आहोत, तर त्यामध्ये आपण अजून नॉटसुद्धा घालणार आहोत, जेणेकरून भविष्यात इलॅस्टिक खराब झाली तरी आपली नॉटमुळे पॅन्ट व्यवस्थित अशी राहते. त्यामुळे आपली बेल्ट बनवायची पद्धतसुद्धा थोडीशी वेगळी आहे. आता आपले जेवढी कंबर घेर आहे तेवढं लांब तर आपलं कापड नसणार आहे. आपलं कापड कमी असणार आहे, म्हणजेच आपल्याला बेल्टला जोड द्यावा लागणार आहे. तर ज्यावेळी आपण बेल्टला जोड देतो त्यावेळेला आपण डायरेक्ट शिलाई न मारता मध्ये 1 इंचाचा गॅप ठेवून आपण शिलाई मारायची आहे. म्हणजेच आपण बेल्टच्या इथे मध्ये 1 इंचाचा गॅप द्यायचा आहे. तर बघा आता मी शिलाई मारली. आता तुम्हाला दाखवते की गॅप कशा पद्धतीने आहे. तर बघा इथे 1 इंचाचा मध्ये गॅप आहे. तर बघा 1 इंचाचा गॅप दिल्यानंतर हे जे साईडचं कापड आहे ह्या साईडच्या कापडावरती ना आपण दाब शिलाई द्यायची आहे. हे कापड आतल्या साईडला फोल्ड करून आपण त्यावरती दाब शिलाई द्यायची आहे. तर हे बघा आता आपली दाब शिलाई सुद्धा देऊन झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता की इथे आपला 1 इंचाचा गॅप सुद्धा आहे. आता आपण हा बेल्ट कसा अटॅच करायचा हे बघूयात.
पॅन्टची जी बाजू आपल्याला पुढच्या साईडला ठेवायची आहे ती बरोबर आपण खाली करायची आहे आणि त्यावरती आपण जो 1 इंचाचा गॅप दिलेला आहे तो गॅपच्या बाजू बरोबर त्या पुढच्या भागावरती ठेवायची आहे आणि आपण शिलाई मारायची आहे। आता ही गॅप असलेली बाजू तुम्ही आतल्या साईडला सुद्धा ठेवू शकता किंवा बाहेरच्या साईडला सुद्धा ठेवू शकता। मी नेहमी बाहेरच्या साईडला ठेवते, पण ह्यावेळी चुकून माझ्याकडून आतल्या साईडलाच झालं। जरी गॅपची बाजू आतल्या साईडला झाली तरी काही प्रॉब्लेम नाही। आपली नाडी ही आपण आतून बांधू शकतो, फक्त एवढाच फरक येणार आहे। ज्यावेळी आपण बेल्ट बनवला त्याच वेळी वरची एक साईड फोल्ड करायची आहे, म्हणजे आपल्याला नंतर बेल्ट एकमेकांवरती ठेवायला बरा पडतो। किंवा तुम्ही डायरेक्ट शिलाईवरती वरची पट्टी फोल्ड करत शिलाई मारून घेतली तरी चालेल। तर बघा अशा पद्धतीने आपण वरचा बेल्ट अटॅच करून घेतलेला आहे। आता आपण जो गॅप ठेवलेला आहे त्या गॅपमधून नॉट आणि इलॅस्टिक एकत्रच टाकणार आहोत। ते इलॅस्टिक आपल्या कमरेपेक्षा 4 इंच कमी घ्यायची आहे। तर बघा इलॅस्टिक आणि नॉट दोन्ही आपलं व्यवस्थित असं घालून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपली परफेक्ट फिनिशिंगमध्ये ही स्ट्रेचेबल पॅन्ट तयार झालेली आहे। बघितलं ना किती साधी सोपी पद्धत आहे। जसं आपल्या बाकीच्या पॅन्टचा फॉर्म्युला असतो सेम तोच फॉर्म्युला आहे, फक्त आपण कटिंग करताना क्रॉस कापडावरती कटिंग केलेले आहे। आपले असे काही ड्रेस असतात की त्याच्यावरती प्लाझो घातला तरी चांगला दिसत नाही किंवा लेगिन्स घालायचं म्हटलं तर ते आउट ऑफ ट्रेंड झालेलं असतं। मग अशा वेळेला ही सिंपल स्ट्रेट पॅन्ट छान दिसते आणि आपल्याला कम्फर्टेबल सुद्धा वाटते। त्यामुळे तुम्हाला सुद्धा जर लेगिन्स आवडत नसेल तर लेगिन्सच्या ऐवजी तुम्ही अशा पद्धतीची स्ट्रेट पॅन्ट शिवू शकता, जेणेकरून तुम्ही ती प्लाझो ऐवजी सुद्धा वापरू शकता आणि लेगिन्स ऐवजी सुद्धा वापरू शकता। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, कटिंगची पद्धत कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय आणि टेक केअर।